मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज सर्वप्रथम जे विद्यार्थी 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी माझ्या युट्यूब चॅनलच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील त्यांच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देतो. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा खास करून आपण जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकासाठी आपण हा व्हिडिओ सादर करीत आहोत. कारण काय आहे, तर बऱ्याचशा वेळेस जे काही पालक असतात ते पालक आपल्या इच्छेचं ओझं आपल्या पाल्यावर लादतात आणि याचे फार दूरगामी वाईट परिणाम होतात त्या विद्यार्थ्यावर, त्या पाल्यावर. म्हणून माझं असं प्रत्येक जे काही पालक आहेत ज्यांचे पाल्य यावेळेस 12वीची परीक्षा म्हणजे फेब्रुवारी 2024 ला ज्यांनी 12वीची परीक्षा दिली आणि ते पास झालेले आहेत अशा पालकांनी आपल्या पाल्याच्या इच्छेनुसार त्याला त्याचं शिक्षण घेऊ द्या असं माझं मत आहे. आणि मी एवढ्यासाठी आपल्याला सांगतोय की मी या क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये गेले 32 वर्ष काम केलेलं आहे आणि या 32 वर्षाच्या कामामध्ये माझा जो अनुभव आहे तो अनुभव मी आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे. कारण काय, तर मी बघितलेलं आहे आजकाल झालं काय माहित आहे का, की आपण आपल्या पाल्याला जे काही पुढील शिक्षण देतो आहे ते त्या आपल्या पाल्याच्या ज्या काही इच्छा आणि आकांक्षा आहेत याचा विचार न करता आपण ते शिक्षण देतोय असं माझं मत आहे. आणि काही पालक तर त्यांचं असं झालेलं आहे की काही पालकांचं असं झालेलं आहे की त्यांच्या पाल्याला जे त्यांना शिक्षण द्यायचं आहे ते फक्त समाजाला सांगण्यासाठी द्यायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या पाल्याला आपण जे शिक्षण देतो आहे आपल्या ज्या इच्छा आपण त्याच्यावर लादतो आहे मग आपला जो पाल्य आहे त्याला ते छपते की नाही, ते त्याच्या बुद्धिमत्तेला साजेसं शिक्षण आहे का याचा विचार आपण न करता आपण एकच ध्येय ठेवतो की मला समाजामध्ये सांगण्यासाठी काय सांगायचं आहे की माझा मुलगा अमुक क्लासेसला आहे आणि तो आता नीटची परीक्षा देणार आहे आणि त्याला एमबीबीएस ला जायचंय. बघा मित्र हो, या बोलण्यामध्ये कुठंच असा सुतराम संबंध नाही आहे. नीटची परीक्षा देणं इथपर्यंत ठीक आहे, पण नीटची परीक्षा दिल्यानंतर त्याला एमबीबीएस ला जायचं आहे. हे नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या नीटच्या परीक्षेमध्ये जी गुणवत्ता मिळते त्या गुणवत्तेवर अवलंबून आहे, हे लक्षात घ्या. पण आपल्याला घाई एवढी होते, इथपर्यंत ठीक आहे माझं म्हणणं आहे की आता माझा मुलगा काहीतरी म्हणजे 12वी झालेला आहे आणि त्यांनी नीटची परीक्षा दिलेली आहे, पण त्याचा रिझल्ट आल्यानंतर काय जे होईल ते आम्ही बघू. पण मित्र आपल्या इच्छाच अशा असतात की आपण काय केलं, एक स्टँडर्ड वाटून घेतलेला आहे. जो मेडिकलला जाईल तो श्रेष्ठ, जो इंजिनिअरिंग मधले IIT JEE पास आउट करील तिकडे जाईल तो श्रेष्ठ, मग बाकीचे विद्यार्थी काय कनिष्ठ आहेत. मित्र विद्यार्थ्याला जर समजा त्याचं करिअर बनवायचं असेल तर तो कुठल्याही क्षेत्रामध्ये बनवू शकतो. ते मग आर्ट्स का असेना, ते कॉमर्स का असेना आणि ते मग सायन्स का असेना, कुठलंही आहे. कारण 12वी नंतर भरपूर आहे बघा. BSc आहे म्हणजे तुम्हाला मायक्रोबायोलॉजी करता येते, BSc कम्प्युटर, BSc मॅथ, BSc फिजिक्स करता येईल, तुम्हाला इंजिनिअरिंगला जाता येते, तुम्हाला ऍग्रिकल्चरला पण जाता येते, तुम्हाला मेडिकलला पण जाता येते, तुम्हाला नर्सिंगला पण जाता येते. भरपूर कोर्स आहे. म्हणजे शेवटी आपलं कन्फ्युजन होते की आपल्या पाल्याला कुठं पाठवायचं म्हणून आपण. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून माझी खास करून पालकांना विनंती राहील
की तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही जरूर तुमच्या पाल्याच्या समोर समोर ती इच्छा तुम्ही मांडू शकता, पण ती इच्छा त्या पाल्यावर आपण लादू शकत नाही, हे आपण लक्षात घ्या. कारण शिकायचं आपल्या पाल्याला आहे, पालकाला नाही. म्हणून जेव्हा आपल्या पाल्याला शिकायचं असते तेव्हा आपण आपल्या पाल्याच्या इच्छा आकांक्षा जरूर विचारात घ्यायला पाहिजे, की त्याला 12वी नंतर कुठली एक त्याला लाईन पकडायची आहे शिक्षणाबाबतीतली, की त्याला इंजिनिअरिंग मध्ये आवड आहे, त्याला मेडिकल मध्ये आवड आहे, त्याला कृषी क्षेत्रामध्ये आवड आहे, त्याला काहीतरी बीएससी मॅथ्स तर वाटते, की आणखी काहीतरी. जर एखादा मुलगा 12वी आर्ट मध्ये असेल तर बीए कुठल्या विषयामध्ये तो करतोय, ह्या सगळ्या कॉमर्स असेल तर त्याला बीकॉम कुठल्या याच्यामध्ये करायचंय, हे त्याला त्याच्या इच्छेनुसार करू द्या, असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून पालकांना कळकळीचं आव्हान राहणार आहे. नाहीतर काय होते माहित आहे का, की जेव्हा त्या पाल्याला अपयश येते तेव्हा त्या अपयशाचं खापर तो त्या पालकाच्या माथी मारतोय, म्हणजे पालकाच्या डोक्यावर फोडतोय असं म्हणावं. कारण तो सुरुवातीला सांगते की मग मी तर म्हणत होतो तुम्हाला मी इकडे जात नाही म्हणून, मला अमुक एक याच्यामध्ये माझं करिअर करायचं होतं, पण तुम्हीच माझं ऐकलं नाही आणि तुम्हीच माझी जबरदस्तीने इकडे ऍडमिशन घेतली आणि त्यामुळे मग मला अपयश आलेलं आहे. म्हणून माझं एक सांगणं राहील, आई वडिलांनी आपल्या पाल्याला म्हणजे त्याच्याशी 1 2 3 4 दिवस असे विचार विनिमय करायची, वेगवेगळ्या कोर्सवर त्याच्यासोबत आपण चर्चा करायला पाहिजे आणि शेवटी आपल्या पाल्याचा जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय आपण तिथं मान्य करायला पाहिजे. आपला निर्णय आपल्या पाल्यावर लादू नये, असं माझं या बाबतीतलं मत आहे. कारण शेवटी आता बघितलंय आपण की बरेचसे विद्यार्थी बघा, आता या 12वीतलेच बरेचसे विद्यार्थी काही कोट्याला घेत येतात ट्युशनसाठी. तिथे ट्युशन्सला गेल्यानंतर त्या कोचिंग क्लासेसमध्ये जर त्यांना काहीतरी अपयश आलं तर कोणी तिथून निघून जातो. आता एक विद्यार्थी, मी एक व्हिडिओ सुद्धा त्याच्यावर टाकलेला आहे, की 15 दिवसाच्या अगोदर सिम कार्ड तोडून टाकलं आणि आई वडिलांना मेसेज टाकून दिला की तुमचा माझा हा मेसेजद्वारे हा शेवटचा कॉन्टॅक्ट, यानंतर मी वर्षातून एकदा तुम्हाला केव्हा तरी फोन करेल. आणि तो त्यांना ते तिथलं कोटा सोडून तो निघून चालला गेला. बरेचसे विद्यार्थी त्यांच्या रूम मध्ये आपण बघितलं की टोकाचे पाऊल सुद्धा तिथं उचलत आहेत. मग हे कशाच होतं काय, त्याची इच्छा नव्हती तिथं जायची, पालकाला त्याला जबरदस्तीने पाठवलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी होऊ नये म्हणून आपल्या पाल्याला कुठला कोर्स आवडते आपण सजेशन जरूर द्यायला पाहिजे. माझं एक मत आहे की ठीक आहे त्याच्याशी चर्चा करून आपण सजेशन द्यायला पाहिजे की नाही, अमुक जर तू असं जर केलं तर काही तुला आवडेल का. पण अंतिम निर्णय त्या पाल्यालाच त्याच्या शिक्षणाबाबतीतला घेऊ द्या, असं माझं या व्हिडिओच्या माध्यमातून वैयक्तिक तुम्हाला सांगणं राहणार आहे. आणि दुसरं असं की तुम्हाला माहित आहे की आता हा रिझल्ट बघा किती लागत, 90%च्या वर महाराष्ट्राचा रिझल्ट आहे, म्हणजे 93% रिझल्ट आहे. आम्ही जेव्हा 12वीला होतो तेव्हा 32%, 34%, 35%, म्हणजे 100 विद्यार्थ्यांना जर 12वीची परीक्षा दिली तर 32 विद्यार्थी पास होत होते. त्यानंतर आता पण 12वीचा रिझल्ट पाहिला तर तो 93% निकाल लागते. मग याच्यामध्ये काय असं मोठं परिवर्तन झालं का निकाल एवढा मोठा लागतो, काय कारण आहे याच्यामध्ये. उलट मला कधी कधी अशी तुलना करावीशी वाटते की मी जेव्हा 12वीला होतो तेव्हा मोबाईल नव्हता, केबल नव्हतं, टीव्ही नव्हतं, करमणुकीचं कुठलंच घरी माध्यम नव्हतं, त्यामुळे अभ्यासच करावा लागेल, दुसरं काही करताच येत नव्हतं. होता तर एखादा रेडिओ असेल तर असेल, तो शेजाऱ्याच्या कोणाच्या तरी घरी असायचा. मग त्यावेळेस समजा जसं 12वीचा निकाल हे कुठले साधन नसताना सुद्धा 32 आणि 35% लागत होता. आज तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरी केबल आहे, टीव्ही आहे, याच्यामध्ये त्याचा भरपूर वेळ जातो, तरीही निकाल हा 90%च्या वर लागतो. अशी याच्यामध्ये काय जादू झालेली आहे, हे सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. आणि मित्र, त्या दृष्टिकोनातून मी याच्यावर एक विचार केला की आम्ही जेव्हा 12वीची परीक्षा दिली तेव्हा आम्हाला अंतर्गत गुण फार काही नव्हते. अंतर्गत गुण फक्त कुठल्या विषयाला होते जर विचार केला आपण तर एकाच फॅकल्टीमध्ये, सायन्स फॅकल्टीमध्ये
फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयाला 20-20 गुणाचं प्रॅक्टिकल होतं, म्हणजे 60 गुण फक्त अंतर्गत होते. आर्टला नव्हते, इंग्लिशला नव्हते, मराठीला नव्हते, कॉमर्सला नव्हते अंतर्गत गुण. त्यामुळे त्यावेळेचा जो रिझल्ट आहे तो मॅक्झिमम एकाच विषयावर स्टँड होत होता, पण तो विषय होता इंग्लिश विषय. कारण त्याला अंतर्गत गुण नव्हते. 100 मार्काचा पेपर राहायचा आणि 100 पैकी विद्यार्थ्याला 35 मिळवायचे होते. आता सध्या काय झालं की इंग्रजीचाच जर आपण विचार केला तर पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. त्याला 20 मार्काचं अंतर्गत गुण दिलेले आहे. मग आता 100 संयुक्त पासिंग आहे. मग 100 पैकी त्याला 35 पाहिजे. इकडे 20 पैकी 20 अंतर्गत गुण दिलेले आहेत. मग राहिले 80 पैकी त्याला 15 गुण घ्यायचे आहेत. आणि त्यातही सीन अनसीन पॅसेज वगैरे हा जो भाग आहे तो त्यांनी बराचसा आणलेला आहे. त्यामुळे पेपर पॅटर्न सुद्धा आताचा फार सोपा केलेला आहे. आमच्या वेळेच्या पेपर पॅटर्नची जी काठिण्य पातळी आपण जर विचारात घेतली आणि आजच्या पेपरची आपण जर काठिण्य पातळी विचारात घेतली तर याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आलेला आहे. आणि पुन्हा हे 20 गुणच अंतर्गत आहेत. आमच्या वेळेस एकही गुण इंग्रजी सारख्या विषयाला अंतर्गत नव्हतं. मराठीला सुद्धा आता 20 गुण आहेत, तेव्हा काही नव्हतंच. आणि बाकीच्या विषयाचा जर आपण विचार केला आर्ट मध्ये तर इतिहास, त्यांचा जो इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र, या प्रत्येकाला 20-20 गुण यांनी देऊन टाकलेले आहेत, अंतर्गत गुण दिलेले आहेत. म्हणजेच त्याला 80 पैकी 15-15 गुण घेतले की तो पास आउट होतो. त्यातही बरंच ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि आपल्याकडचे सेंटर कसे आहेत हे प्रत्येकाला माहित आहे. मी बघितलंय, मागं सांगितलंय, जर समजा एखादा आपण फिजिक्स सारखा विषय घेतला तर 30 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, 30 पैकी 30 दिलेले आहेत. 70 मार्काचं त्याचं थेरी आहे, संयुक्त पासिंग आहे. 70 पैकी जर त्याला 5 गुण भेटले, इकडे जर 30 आणि 5 त्याचे 35 झालेले आहेत, म्हणजे तो पासआउट झालेला आहे. म्हणजे 3 तासामध्ये त्याला 5च मार्क्स मिळावं लागतं. त्याच्यातही त्याला 16 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे. आणि ते ऑब्जेक्टिव्ह त्या सेंटर आपण पाहतोय, आजकाल सेंटर असे चालतात की तिथं मोबाईल कुठे पकडला जातं, तर कुठं काय होतं, तर कुठं काय, या परीक्षा पद्धतीवर काय बोर्डाचं नियंत्रण आहे हे काही सांगण्याची फार काही गरज नाही. हे सगळं तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. यावर आपण फारशी चर्चा करणार नाही. पण हा रिझल्ट, मला असं माझं वैयक्तिक मत आहे या रिझल्टच्या विषयी, की हा रिझल्ट फुगवलेला रिझल्ट आहे. कारण बरेचसे विद्यार्थी आम्ही टेस्ट करतो, 12वी मध्ये मॅथमॅटिक्स सारखा विषय निघलेल्या विद्यार्थ्याला आपण साधं सबट्रॅक्शन ऍडिशन जर विचारतो तर त्याला येत नाहीये. इतकी विचित्र परिस्थिती शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्या पाल्याला पर्सेंटेज जरी समजा आता भरपूर पडलं असेल तर अभिनंदनाचा काही प्रश्नच येत नाही. परंतु त्याची इच्छा काय आहे, कुठल्या फॅकल्टीला त्याला जायचंय, कारण त्याचं पर्सेंटेज कसं मिळालेलं आहे हे त्या विद्यार्थ्यालाच माहिती आहे, ते पालकांना माहित नाही. पालक फक्त समाजामध्ये सांगतोय की माझा मुलगा यावर्षी 12वीला होता आणि त्याला अमुक टक्के पर्सेंटेज, 90%च्या वर. 10वीला तर प्रत्येक पालक 90%च्या वरच सांगते. कारण आमच्या वेळेस जर विचार केला तर 90% म्हणजे त्यावेळेस तर डिस्टिंक्शन होतं, आणि ते डिस्टिंक्शन 1 किंवा 2 विद्यार्थ्याला बोर्डातून मिळायचं. आज एका शाळेतून 20-20, 25-25 विद्यार्थी हे 90%च्या वर आहेत मित्र. आणि याची खरी मग जे काही कसरत लागते, जर सायन्सचा विद्यार्थी असेल तर तो नीट जेव्हा देतो, त्या नीटमध्ये त्याचं खरं जे स्वरूप आहे ते स्वरूप पालकाला दिसते. एखादा विद्यार्थी जर इंजिनिअरिंगला जात असेल तर तो MST CET देतो, JEE मेन देतो, JEE ऍडव्हान्स देतो. तिथं त्या विद्यार्थ्याचं खरं स्वरूप त्या पालकाला कळते की आपला विद्यार्थी, आपला जो पाल्य हा किती हुशार आहे या विषयामध्ये. म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार पालकांनी करावा आणि कुठल्याच आपल्या स्वतःच्या इच्छा आपल्या पाल्यावर लादू नये, असं माझं या व्हिडिओतून प्रत्येक पालकाला ज्यांचे पाल्य 12वीला होते त्यांना आव्हान असेल. तर पुनश्च एकदा जे विद्यार्थी 12वीला पासआउट झालेले आहेत त्यांचं माझ्या युट्यूबच्या चॅनलद्वारे मी अभिनंदन करतोय. मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणि आपण जर नवीन असाल आणि तुम्हाला आवड असेल अशा व्हिडिओ बघण्याची, तर माझ्या व्हिडिओला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतले जे काही व्हिडिओ आहेत ते आपण दररोज एक एक व्हिडिओ यावर आपण टाकत असतो. आपले विषय वेगवेगळे असतात, शिक्षक भरतीचे असतात, मॅथमॅटिक्स असतात. तुमच्या घरात काही पाल्य असतील, तुमचे ते 10वीला असतील, 12वीला असतील, 8वीला असतील, तर त्यांच्यासाठी आपण बेसिक कोर्स म्हणजे फाउंडेशन मॅथमॅटिक्स हे पण टाकतोय. 11वीचा मॅथमॅटिक्स टाकतोय आपण, 12वीचे पण आपण व्हिडिओ टाकतो, काही 10वीचे पण व्हिडिओ टाकतोय आपण.
हे जर व्हिडिओ जरी त्या तुमच्या त्यांनी बघितले पालकांनी, तर बराचसा म्हणजे त्याला बरीचशी त्या विषयाविषयीची मदत होऊ शकते. तर ठीक आहे, मी आजच्या आपल्या या तुमच्या सोबतच्या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.